नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच राजकीय वातावरण तापू लागलंय. उमेदवारीसाठी किंवा आपलं राजकीय अस्तित्व जपण्यासाठी अनेकांनी दल बदलण्यास सुरुवात केली आहे आणि याची सुरुवात झाली आहे मिलिंद देवरांच्या रूपात. वडील स्वर्गीय मुरली देवरांपासून तब्बल 55 वर्ष काँग्रेसशी संबंध असलेल्या देवरांनी काल काँग्रेसला हात दाखवत एकनाथ शिंदेंचा हात पकडला. असं का झालं? हा मतदारसंघ तसा देवरांचा, पण 2009ला जिंकल्यावर 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये एकत्रित शिवसेनेच्या अरविंद सावंतांनी त्यांना धोबीपछाड दिली. तरीही आपल्याला उमेदवारी मिळेल ही आशा, पण ती मिळणार कशी? कारण देवरा ज्या काँग्रेसचे उमेदवार होते त्याच काँग्रेस बरोबर ठाकरे सेनेनं आली आणि ठाकरे सेनेबरोबर आले ते म्हणजे अरविंद सावंत. आणि मिलिंद देवरांचं राजकीय भवितव्य या नवीन राजकीय समीकरणाच्या ढगाआड गेलं. आता इथून उमेदवारी देऊ शकणारे म्हणजे शिवसेना आणि त्यामुळेच देवरांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय हे स्पष्ट साहजिक झालं. साहजिकच काँग्रेसही त्यांच्यावर नाराज झाली आहे. 2019 पर्यंत राजकीय चित्र होतं 4 पक्ष 2 बाजू, काँग्रेस राष्ट्रवादी एकीकडे आणि शिवसेना भाजप दुसरीकडे. मात्र आज कधीही न बघितलेली परिस्थिती महाराष्ट्रात आपण बघतोय. बाजू 2च पण पक्ष 6. आणि त्यामुळेच मिलिंद देवरा हे फक्त पहिली केस आहेत असं नाही, तर अनेक मतदारसंघात सर्वच पक्षातील नेत्यांसमोर मिलिंद देवरांसारखाच पेच उभा झालाय. तोच आपण आजच्या ह्या भागात पाहणार आहोत. पण देवरा गेले आणि कधी काळी मुंबई काँग्रेसचे चहेते असणाऱ्या देवरांवर काँग्रेसकडून टीका होऊ लागली. पाहूया. मिलिंद देवरांची बऱ्याच दिवसापासून चर्चा चालू होती, कारण त्यांना दक्षिण मुंबईची लोकसभा निवडणूक लढवायची होती, पण 3 पक्षाची आघाडी झाल्यामुळे ती मिळणं शक्य नव्हतं. मग राज्यसभेचा त्यांनी प्रयत्न केला. कसल्याही प्रकारे आपल्याला दिल्लीला जायचंय, संसदेमध्ये जायचंय हा विचार घेऊनच ते राजकारण करत होते. काँग्रेसच्या राजकारणामध्ये त्यांचा दैनंदिन कुठं काही सहभाग अलीकडे काही दिसलेला नाही. त्यामुळे ही चर्चा बऱ्याच दिवसापासून चालू होती. आता काहीतरी डील फायनल झाला असेल नसेल काय मला माहिती नाही, पण त्यांनी तो निर्णय घेतला होता. त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. काँग्रेसमध्ये 2 वेळा ते पराभूत झालेले आहे आणि त्यांचा सर्वे निगेटिव्ह असल्यामुळे ते भाजपमध्ये जात आहेत. तर भाजपची अवस्था किती वाईट झालेली आहे. भाजपची शिंदे म्हणा किंवा अजित पवार म्हणा यांची राजकीय अवस्था इतकी वाईट झालेली आहे. ज्या पद्धतीने नार्वेकरांनी संविधान विरोधी निर्णय दिलेला आहे, हारलेले उमेदवार मिलिंद देवरांना मानणारे लोक जातील, त्याला काय फरक पडतो? काँग्रेसला काही फरक नाही पडत. आता जे बापाने गमवलं ते मुलगा गमवतोय हे दिसतंय स्पष्टपणे. मिलिंद देवरांच्या शिवसेना प्रवेशावर काँग्रेसकडून टीका होत असताना भाजपनं लोकसभेच्या तोंडावर आणखी मोठे भूकंप होण्याची शक्यता वर्तवली आहे. पाहूया. वाद नाही आहे. अनेक पक्षाचे अनेक लोक एकनाथजीकडे मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशाकरता रांग लावून आहेत. भाजपकडे मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होणार आहेत. पक्षप्रवेश काही आवश्यक नाही आहे की लोकसभा आणि विधानसभेचा असला पाहिजे. लोकसभेच्या तोंडावर नेमकं किती असे आणखी इन्कमिंग नाही, सर्वच अजितदादा, देवेंद्रजी आणि एकनाथजीकडे मोठ्या प्रमाणावर असे पक्षप्रवेशाचे आपल्याला काही हादरे महाराष्ट्रात दिसतील. तुम्हाला सांगितलंय की पुढे अजूनही मोठे भूकंप या ठिकाणी होतील. पुढच्या काळात 15 दिवसामध्ये त्याला अपेक्षितही नाही असे लोक भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करताना दिसतील. यावरच आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता, तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न: 3 पक्षांच्या युती आघाडीमुळे लोकसभा जागा वाटपात रस्सीखेच, मोठ्या नेत्यांची पक्षांतरं वाढतील असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. मिलिंद देवरांच्या शिवसेना प्रवेशानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जाऊ लागले. देवरांच्या काँग्रेस सोडचिठ्ठीवर अनेक अंदाजही लावण्यात आले.
तसंच काही आरोपही झालेत। या सर्व गोष्टींवर स्वतः मिलिंद देवरा यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत उत्तर दिलं आहे। पाहूयात। माझी मेन सॉर पॉइंट की मला कन्स्ट्रक्टिव्ह काम करायचं आहे। निगेटिव्ह काम मी काल भाषणमध्ये म्हणालो की माझ्यासाठी जनसेवा ही एकमेव विचारधारा आहे। मोदीजींचा विरोधात बोलणं हे एकमेव विचारधारा माझ्यासाठी नाही, काँग्रेसची आहे। माझ्यासाठी कन्स्ट्रक्टिव्ह काम करणे हे विचारधारा आहे। आणि आज पण मी तुम्हाला एक सांगू शकतो की मुंबईमध्ये आज मराठी माणसांसाठी सर्वात मोठा इशू हाऊसिंगचा आहे, गृहनिर्माणचा आहे। माझे स्वर्गीय वडील मुरलीभाई यांनी मराठी माणसांना, खास करून भाडेकरूंना, मालकांच्या विरोध त्यांची जागा मालकीच्या होण्यासाठी नेहमी झटत प्रयत्न केली होती आणि मी 20 वर्षापासून प्रयत्न करतो। गिरणी कामगारांना कायमची घर मिळवून देण्याचं काम, दक्षिण विभागात राहणाऱ्यांना ट्रान्झिट कॅम्प बांधून गिरणीच्या जागेवर ट्रान्झिट कॅम्प कन्स्ट्रक्ट करण्याचं काम, मी असं काम केलं होते आणि मला हेच काम कंटिन्यू करायचं आहे। ज्यांचे जास्त दावेदार त्यांची अडचण जास्त। या नियमानं सध्या जास्त खासदार, जास्त आमदार आहेत महायुतीत आणि त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात त्यांचे दावेदारही तेवढेच जास्त आहेत। त्यामुळे कशी होऊ शकते अडचण, पाहूया हा रिपोर्ट। दोन 2024 लोकसभा निवडणुकीचं बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकतं। मात्र यावेळी महाराष्ट्रात संघर्ष आणि चुरस वेगळी असेल। कारण आधी सरळ सोपं गणित होतं। महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना होती, तर विरोधकांमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस होती। 4 पक्ष आणि 2 आघाड्या। पण जून 2022 मध्ये शिवसेनेत पडलेली फूट आणि जुलै 2023 मध्ये फुटलेली राष्ट्रवादी, त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचंही गणित बिघडलंय। कारण आता झालेले आहेत 6 पक्ष, पण बाजू मात्र 2च। त्यामुळे जसे मिलिंद देवरा हे या बिघडलेल्या जागा वाटप गणिताचे बळी ठरले, तसेच महाराष्ट्रात इतर अनेक ठिकाणी होऊ शकते असंच दिसतंय। नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोकणात भाजप आणि शिवसेनेमध्ये जागेचा वाद पाहायला मिळाला। निमित्त ठरलं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ। शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत उमेदवारी आपल्यालाच मिळेल असा दावा ठोकत असताना भाजपनं रवींद्र चव्हाणांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले। त्यामुळे कोकणामध्ये दोस्तीत कुस्ती होणार अशी चर्चा रंगली। रायगडवरूनही महायुतीतल्या भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात वाद पेटण्याची शक्यता आहे। विद्यमान खासदार सुनील तटकरेंच्या उमेदवारीला शेकापचे माजी आमदार आणि सध्या भाजपत असलेल्या धैर्यशील पाटील यांनी उघडपणे विरोध दर्शवलाय। अमरावतीवरूनही महायुतीत अस्पष्टता असल्याचं समोर आलंय। विद्यमान खासदार नवनीत राणांना महायुती पाठिंबा देण्याची चर्चा आहे, पण परंपरेनं अमरावतीची जागा शिवसेनेकडे असल्यानं आनंद अडसूळ पुन्हा त्या जागेवर दावा ठोकू शकतात। तर दुसरीकडे महायुतीमधले प्रहार जनशक्तीचे बच्चू कडूही अमरावतीसाठी मैदानात उतरलेत। भंडारा गोंदिया हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे, पण महायुतीमध्ये आलेल्या अजित पवार गटामुळे भंडारा गोंदियाचे माजी खासदार प्रफुल्ल पटेलही या लोकसभा मतदारसंघावर दावा करू शकतात। गडचिरोली सुद्धा आतापर्यंत भाजपची जागा राहिली आहे। गेली 2 टर्म अशोक नेते हे भाजपचे खासदार आहेत, पण अजित पवार गटाचे गडचिरोलीतील नेते तसंच अन्न व औषध पुरवठा मंत्री धर्मराव बाबा आत्रामांनीही लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या यवतमाळ वाशिममध्ये शिवसेनेच्या 2 नेत्यांमध्ये वर्चस्वाची लढाई पाहायला मिळते। गेले 5 टर्म खासदार राहिलेल्या भावना गवळींऐवजी संजय राठोड यांच्या नावाची चर्चा आहे। तर मैं मेरी झांसी नहीं दूंगी असं म्हणत भावना गवळींनीही सलग 6व्यांदा लोकसभा लढण्याचे संकेत दिले। या संघर्षात भाजपत सुद्धा हा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यास उत्सुकता आहे। रामटेकई शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ, सध्या कृपाल तुमाने खासदार आहेत,
पण मतदारसंघात भाजपची संघटनात्मक ताकद जास्त असल्यानं रामटेकसाठी भाजपने कंबर कसली आहे. वाद केवळ कोकण आणि विदर्भातच आहे असं नाही, तर उत्तर महाराष्ट्रातही महायुतीमध्ये जागा वाटपावरून वाद उद्भवू शकतो. नाशिकमधून शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे पुन्हा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र या जागेवर भाजपही दावा करण्याची शक्यता आहे. भाजपचे नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले, चांदवडचे आमदार राहुल आहेर, नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे तसंच माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे. तर अजित पवार गटाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष असलेले समीर भुजबळ नाशिकवर दावा करणार का, हे पाहावं लागणार आहे. भाजपच्या विद्यमान खासदार आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांच्या जागेवर अजित पवार गट दावा करणार असल्याची चर्चा आहे. दिंडोरी मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे 4 आमदार आहेत, त्यामुळे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळांना उमेदवारी निश्चित मानली जाते. नंदुरबारमध्ये विद्यमान खासदार डॉक्टर हिना गावित यांना शिवसेनेकडूनच विरोध केला जातोय. याशिवाय स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा एक गट देखील त्यांच्यावर नाराज आहे. त्यामुळे यंदा राजेंद्र कुमार गावित आणि शहादा तालुक्याचे आमदार राजेश पाडवींचं नाव पुढे केलं जात आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजप खासदार सुजय विखे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्यामध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे. निलेश लंकेंकडून ही जागा लढण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. शिर्डीमध्ये शिवसेनेचे सदाशिव लोखंडे विद्यमान खासदार आहेत, पण भाजपकडून नितीन दिनकर हे शिर्डीसाठी इच्छुक आहेत. डॉक्टर सुभाष भामरे पुन्हा धुळ्यातून खासदारकीसाठी इच्छुक असले तर त्याऐवजी नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. पण शिवसेनेचे नेते दादा भुसे धुळ्यातून त्यांचे चिरंजीव आविष्कार भुसेंच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. थोडक्यात काय तर हम सब एक है म्हणणाऱ्या महायुतीमध्ये सध्या तरी काही आलबेल नाही. रस्सीखेच जोरात आहे. भाजप मित्रपक्षात चुटकीसरशी सगळं ठरणार असंही नाही. त्यामुळे जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला अशी चर्चा असली तरी खरं काय ते फेब्रुवारीतच कळेल. टीम 0 आवर, एबीपी माझा. महायुतीकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी राज्यभरात महायुतीचे मेळावेही पार पडले आणि या महामेळाव्यांमधून महायुतीमधील धुसफूसही समोर आली. बीडमधून प्रीतम मुंडेंनी स्वतःच आपली खासदारकी जाहीर केली. केवळ एवढ्यावरच त्या थांबल्या नाही. महायुतीच्या मेळाव्यातील बॅनरवरून गोपीनाथ मुंडेंचा फोटोच गायब असल्यानेही त्यांनी संताप व्यक्त केला. तर जळगावातील मेळाव्यात गुलाबराव पाटलांनी भाजप नेत्यांना खडेबोल सुनावले. आम्ही बंड केल्यामुळेच भाजप सत्तेत आल्याचं वक्तव्य व्यासपीठावर उपस्थित गिरीश महाजनांपुढे केलं. याचवेळी बाजार समितीच्या निवडणुकीवरून शिंदे गटाचे दुसरे आमदार किशोर पाटलांचीही भाजप नेत्यांवर नाराजी पाहायला मिळाली. तिकडे सांगलीत सदाभाऊ खोतही महायुतीवर संतापले. निवडणुका आल्यावरच आमची आठवण कशी झाली, आम्हाला बँडवाले समजले का, अशा शब्दात खोतांना भाजपला धारेवर धरले. प्रहार जनशक्तीचे नेते आणि महायुतीचे साथीदार बच्चू कडूंनी तर लवकर निर्णय न झाल्यास आम्हीच गेम करू असा इशाराच भाजपला देऊन टाकलाय. एकूणच काय तर जसजशी लोकसभेची तारीख जवळ येईल तसतसे महायुती आणि महाविकास आघाडीमधले मतभेद, नाराजी अधिक उघडपणे समोर येण्याची शक्यता आहे. सांगलीतल्या मेळाव्यात गोपीचंद पडळकरांनी मित्रपक्षांना अजब सल्ला दिलाय. लोकसभेनंतर बघू, पण लोकसभेपर्यंत तरी गोड बोला असं पडळकर म्हणाले. आणि यावरच आम्ही तुम्हाला विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा पाहते. 3 पक्षांच्या युती आघाडीमुळे लोकसभा जागा वाटपात रस्सीखेच, मोठ्या नेत्यांची पक्षांतर वाढली असं वाटतं का? सोशल मीडियावर आपल्याला काय प्रतिक्रिया आल्या आहेत बघूया. पहिली प्रतिक्रिया यूट्यूबवर नितीन माळी यांची. सर्वसामान्य जनतेसाठी हे नवं नाही. लोकांचा लोकशाहीवर विश्वास राहिलेला नाही. यूट्यूबवरून सुनील मगर, शिवसेनेचे काही आणि भाजपचेही काही नेते फुटतील. यूट्यूबवरून मनोहर भोसले, स्वतःच्या फायद्यासाठी आमदार खासदार दुसऱ्या पक्षात जाणार.
फेसबुकवरून आशिष म्हसाळकर 100% पक्षांतर वाढणार, मवियाच्या बुडणाऱ्या नावेतून बरेच नेते भाजप आणि शिवसेनेत येणार, शिल्लक राष्ट्रवादी मूळ पक्षाशी जुळवून ऐनवेळी काँग्रेस उबाठाला वाऱ्यावर सोडणार. इंस्टाग्रामवरून दिनेश काळे राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते ऐनवेळी भाजप शिवसेनेची वाट धरतील, प्रादेशिक पक्षांच्या हेवेदाव्यात राष्ट्रीय पक्षांना थोडे झुकतं माप द्यावे लागेल. इंस्टाग्रामवरून नितीन राऊत नेत्यांच्या पक्षांतराचा जास्त फटका भाजपला बसणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील या सर्व घडामोडींवर बोलण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत भाजप आमदार राम शिंदे आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील. आपण आपल्या गेस्ट सेंटरला जाऊया. सतेजजी, रामजी, आपलं दोघांचंही 0 आवरमध्ये स्वागत आहे. खरं तर मी सुरुवात सतेज पाटलांपासून करते. मिलिंद देवरा तुमचे जुने सहकारी राहिले आहेत, आज आता ते शिंदे गटाबरोबर गेलेले आहेत आणि असंच बरंचसं इनकमिंग भाजपकडे जाणार, शिंदे गटाकडे जाणार असं कळतंय. नाही, जागा वाटपाचा फॉर्म्युला ची चर्चा तिन्ही पक्षात सुरू आहे. अशा वेळी मिलिंद देवरांचा त्या ठिकाणी निर्णय झाला आहे. परंतु माझा मूळ प्रश्न आहे की भाजप एवढा कॉन्फिडन्स नाही आहे हे भाजपनं आता दाखवून दिलेलं आहे. कारण की वेगवेगळे पक्ष फोडून लोकांना घेण्याचा देशभरात गेल्या 10 वर्षातला आपण इतिहास बघितला तर भाजपची मूळ माणसं कुठं आहेत आणि आलेले नवीन माणसं कुठं बसलेले आहेत याचा अभ्यास आपण केला तर लक्षात येईल की मूळ भाजपमधले लोक आता बाजूला चाललेत आणि नवीन लोकांना इनकमिंग करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. मिलिंद देवराजी गेलेत, निश्चितपणे काँग्रेसला थोडी त्रास त्याचा निश्चितपणे होणार आहे, नाही होणार असं म्हणता येणार नाही. परंतु आज ती सीट भाजप आणि ज्याचा आपण देखील दाखवलं महायुतीमध्ये देखील अडचणी आहेत. भाजप आता ती दक्षिण मुंबईची सीट मंगलप्रभात लोढांना लढवण्यासाठी उत्सुक आहे. आता मिलिंदजी गेल्यानंतर त्यांना काय आश्वासन दिले माहित नाही. आणि म्हणून मला वाटतंय राज्याच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात अँटी डिफेक्शन कायदा हा एवढा वीक कधी झाला नव्हता. तो गेल्या 8-10 वर्षामध्ये झालेला आहे. आणि कुठंतरी लोकांची विश्वासार्हता संपादन करायची असेल तर हा पक्षांतर हा एक विषय आहे. परंतु अँटी डिफेक्शन लॉ जोपर्यंत स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी सगळ्याच पक्षामधल्या थांबणार नाहीत असं माझं मत आहे. रामचंद्रजी, अत्यंत महत्वाचा एक मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. सतेज पाटील यांनी त्यांचं म्हणणं आहे की भाजपामध्ये इनकमिंग इतक्या मोठ्या प्रमाणात झालेलं आहे की जे ओरिजिनल भाजपची मंडळी आहेत ती कुठे आहेत? नाही, याच्यामध्ये प्रश्न असा आहे की भारतीय जनता पार्टी एनडीएने गेल्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या देशाची जी भूमिका आहे ते संपूर्ण जगामध्ये उंचावण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्या सेक्टरमध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये विकास होत असताना आपल्याला दिसतोय. आणि निश्चितच सतेज पाटील यांनी सांगितलं की 3 पक्षाची आघाडी आहे, परंतु महायुतीच्या आघाडीच्या मध्ये लोकांचा एवा वाढलेला आहे. याचं कारण आहे की त्यांना ज्या महाविकास आघाडीमध्ये आहेत, विशेष करून काँग्रेस, त्यांना असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. आणि ही असुरक्षिततेची भावना निवडून येण्याची शक्यता नाही, कोणाचं सहकार्य मिळेल अशी परिस्थिती नाही, कोणाला कोणती जागा सुटेल हेही सांगता येत नाही. म्हणून अशा सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये चलबिचल झालेल्या नेतृत्वाच्या संदर्भामध्ये घेतलेला मिलिंद देवरांनी जो निर्णय आहे तो हा निर्णय खऱ्या अर्थानं काँग्रेसच्या जिवारी लागलेला आहे. मी आत्ताच पृथ्वीराज बाबा चव्हाण यांची, माजी मुख्यमंत्र्यांची देखील प्रतिक्रिया ऐकली, अतुल लोंढेची देखील प्रतिक्रिया ऐकली आणि सतेज पाटील देखील सांगतात. एकूणच या सगळ्या सर्व प्राप्त परिस्थितीमध्ये
आता ज्या काही 5 राज्याच्या निवडणुका झाल्या आणि सगळे सर्वे रिपोर्ट्स आणि सर्वच मीडिया सांगत होते की भारतीय जनता पार्टीची मोठ्या प्रमाणामध्ये हार होणार, परंतु मोठ्या मेजॉरिटीने 3 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी जिंकलेली आहे आणि ती देखील राहुल गांधीचा जो काही मार्च होता त्याच्यानंतर देखील जिंकलेली आहे. आणि अशा सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये संपूर्ण देशात मोदीजींनी घेतलेले निर्णय, मोदीजींनी घेतलेल्या निर्णयाची केलेली प्रभावीपणे अंमलबजावणी, विकसित भारत संकल्प यात्रा प्रत्येक गावात आणि प्रत्येक वार्डामध्ये. सतेज पाटील, मी आपल्याकडे येते. असुरक्षितता आहे काँग्रेसमध्ये काँग्रेसच्या नेत्यांना, बोला. नाही, असुरक्षितता वाटायचं कारण नाही. जर आमचे मित्र राम शिंदे म्हणतात तसं मोदीजींचं कार्य एवढं चांगलं असेल तर भाजपनं दगड उभा केला तरी निवडून यायला पाहिजे. मग स्ट्रॉंग माणसं इतर पक्षातली फोडण्याची गरज काय पडते? आज राष्ट्रवादी नसती गेली तर राम शिंदे साहेब कदाचित मंत्री झाले असते. आज भाजपमधल्या मूळ लोकांची काय अवस्था आहे? 10 वर्ष आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी 15 वर्ष नव्यानं बसून करत होतो. त्यावेळी जी भाजपची भाजप लढाई करत होतं, माधव भंडारी असतील, अतुल भातळकर असतील, ही सगळी मंडळी आज कुठं आहेत? ज्यांनी खऱ्या अर्थानं भाजप उभं करण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये केला ते आता बाजूला गेलेत. मुंबईची परिस्थिती बघितली तर अमित साटम असतील, पराग आळवणी असतील, ह्या लोकांची अवस्था काय? आणि म्हणून मला वाटतं जर एवढा कॉन्फिडन्स, मी पहिलं अजून म्हणतोय की जर भाजपचं एवढं चांगलं काम असेल, देशभर चालका असेल, तर जो दगड उभा करेल तो निवडून यायला पाहिजे. राम शिंदे, आपल्याला याला उत्तर द्यायचंय का? मग तुम्हाला अजितदादा गटाची गरज का वाटते? तुमची स्वतःची ताकद. प्रश्न असा आहे की आता कोणत्याच प्रश्नाला उत्तर नाहीये आणि म्हणून काहीतरी सांगायचं म्हणून हे सांगतायत. पण आता ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जी आयडिओलॉजी आहे ही शिवसेनेला बरोबर घेणं हे कितपत योग्य होतं आणि त्यामुळं असं घटना घडल्याच्या नंतर त्याच्या म्हणजे जी सारवासारव करण्याचा जो प्रयत्न चाललाय त्यांचा, तो मला वाटतं ठीक आहे. परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये एकूणच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आल्याच्या नंतर घेतलेले वेगवान निर्णय आणि गतिमान सरकारची अनुभूती महाराष्ट्रातल्या जनतेला येत आहे. तशीच मिलिंद देवरांना देखील आलेली आहे आणि म्हणूनच आमच्या तिथली जागा जी नॅचरल आहे ती शिवसेनेला आहे आणि मग शिवसेनेचा जो सिटिंग खासदार आहे तो उभाटामध्ये असल्या कारणाने ती जागाची व्हॅकन्सी होतीच. परंतु मिलिंद देवरा त्यांना थांबवण्यामध्ये आलेलं अपयश हे सारवासारव करून ते सांगतायत, हरकत नाही. परंतु आता मिलिंद देवरांनी त्यांच्याशी फारकत घेऊन आता महायुतीमध्ये सहभागी झालेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि आजचा हा झालेला निर्णय आणि त्यामुळे महायुती जोरात आहे. त्यामुळे राम शिंदेजी, कालचे महायुतीचे जर आपण मेळावे पाहिले तर भाजपसाठी सुद्धा महायुतीसाठी सुद्धा अत्यंत चिंतेचा विषय आहे. काल अनेक लोकांनी अगदी प्रीतम मुंडेंपासून तर बच्चू कडूंपर्यंत सगळ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ह्या मंडळींना सुद्धा जर तुमच्याकडनं तिकीट मिळू शकलं नाही, मग वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या लोकांनी कालच्या दिवसभरामध्ये अगदी विदर्भातून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत नाराजी व्यक्त झालेली आहे. कसं तुम्ही या, आणि ही सगळी मोठे नेते मंडळी आहे, काय परिस्थिती आहे सध्या? एकाच वेळेस महाराष्ट्रात 36 ठिकाणी महायुतीचे मेळावे झाले. आमची नैसर्गिक युती आहे ती भाजप आणि शिवसेना. आता तिसरे अजितदादांचे राष्ट्रवादी आमच्या बरोबर आल्यानुसार निश्चितच स्वरूपामध्ये हे पहिल्यांदा मेळावे पार पडले आणि हे पहिल्यांदा मेळावे पार पडल्याच्या नंतर 3 भिन्न पक्षाचे लोक एकत्र आले की यापूर्वी कधी ना कधी एकमेकाच्या विरोधात लढलेले होते आणि म्हणून आदेश येतात सर्व 3 पक्ष एकत्र येऊन जिल्ह्यात मेळावे घेतले, एकमेकांना सुनावलं, तिथे बरंच सुनावलं. त्याच्यामुळे कुठंतरी थोडंफार नाही असं आहे की एकमेकाला सुनावलं म्हणजे गेले 20 वर्ष एकमेकाच्या विरोधात उभा राहिलेली आता नेतृत्वाने पक्षाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी ग्रामीण भागात आणि स्थानिक पातळीवर करण्याच्या दृष्टिकोनातून घेतलेला निर्णय त्यानुसार झालेली हे महायुतीचे मेळावे. त्यामुळे थोडाफार तर काहीतरी होणार, परंतु एकदा पक्षाचे आदेश नेतृत्वाचे आदेश हे
त्यांनी अंमलबजावणी केली आणि सगळे मेळावे यशस्वी आणि सगळे पदाधिकारी जवळपास त्याच्यामध्ये सहभागी होऊन आम्ही महायुतीचे लोक भक्कम आहोत, येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी आहे आणि जिंकण्याची देखील तयारी, हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीने एकाच वेळेस दिलेला आहे. सतेज पाटील, नाही, महायुती भक्कम, मी अजून सांगतो की महायुती भक्कम नाही आहे. महायुतीतले जे काही वाद आहेत ते हळूहळू बाहेर पडतील आणि महायुतीतले अनेक लोक दुसरे महाविकास आघाडीकडे देखील येतील. हे अजून 15 दिवसानं चित्र स्पष्ट होईल. कारण की सीट वाटप झाल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये अगदी मोजक्या सीट्सवर त्या ठिकाणी मतमतांतर आहेत, परंतु बाकी बऱ्यापैकी जवळजवळ 70 ते 80 सीट्सवर एकमत महाविकास आघाडीचं झालेलं आहे. त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये काय होणार नाही. आणि जे फोडाफोडीचं राजकारण या राज्यामध्ये केलं गेलं, म्हणजे पहिल्या शिवसेना फोडली गेली, नंतर राष्ट्रवादी फोडली गेली, याचा परिणाम मतदार त्या मताद्वारे दाखवून देणार आहे की हे फोडाफोडीचं राजकारण या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. हे दाखवून लोकसभेच्या निवडणुका असू देत, विधानसभेत दाखवून देतील. आणि आपण महायुतीत बघतोय की प्रत्येक म्हणजे ज्या कर्तृत्वान नेतृत्वानं मुंडे साहेबांनी भाजप या महाराष्ट्रात घडवली, आज त्यांचा फोटो नाही, म्हणजे ह्याच्यापेक्षा ह्याचं समर्थन भाजप कसं करणार आहे? ह्या गोष्टीचं समर्थन भाजप करू शकतं का की बाबा मुंडे साहेबांचा फोटो देखील लावत नाहीत? आणि म्हणून मला वाटतं ही सगळी नाराजी, राम शिंदेजी जरी म्हटले ते पक्षाचं राहील वगैरे सगळं राहील, काही राहणार नाही. महायुतीमध्ये जेवढी भांडणं आपल्याला दिसतील पुढच्या 15 दिवसात ते आपल्याला लक्षात येईल. कारण की राज्याचं वाटोळं करण्याचं काम या फोडाफोडीच्या राजकारणानं राज्याची जी काही इमेज आहे देश पातळीवर असेल, विश्वासार्हता अविश्वासार्हता राजकारण्यांच्या मध्ये निर्माण करण्याचं पाप भाजपनं या ठिकाणी केलेलं आहे. सतेजजी, मी आपल्याला एक अजून एक प्रश्न विचारते की एकंदरीत आपण म्हटलं तर आपण 70-80% जागांवर आपला निर्णय झालेला आहे, पण ही बाब झाली जागा वाटपाची. प्रश्न आहे की आपले नेते आपल्याकडे ठेवता येतील का? कारण नुसतं जागा हवी हा प्रश्न नाहीये, तर नेत्यांना जिंकायचं सुद्धा आहे. आणि मला वाटतं सुरुवातीला जो असुरक्षिततेचा मुद्दा होता तो कुठेतरी यातून आला होता. तर आता एक मिलिंद देवरा गेले आहेत. आपण सातत्यानं अनेक नावं ऐकतो आहोत. मिलिंद देवरांचं ऐकत होतो, खरं झालं. अशी नेते मंडळी तुम्ही आयडेंटिफाय केलेली आहेत का? बडी नावं आहेत त्यामध्ये, ती काँग्रेसला सोडून जाण्याची शक्यता आज नाकारता येत नाही. काय म्हणाल? नाही, तुम्ही बघितलं तर राहुलजींची यात्रा काल सुरू झाली आणि काल त्या ठिकाणी केलं. म्हणजे नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न भाजप करते. स्वतःचा पॉझिटिव्ह नरेटिव्ह भाजप सेट करू शकत नाही आणि मग या फोडाफोडीतून एक वेगळा नरेटिव्ह सेट करायचा. मी तुम्हाला खात्रीला एक देतो की यातून अजून कोणीही काँग्रेसमधलं जाणार नाही. काँग्रेस एकसंघ राहणार. 40-40, 50-50 वर्ष काँग्रेसमध्ये. आज सरिताताईंना माझी विनंती आहे की आज आपण या सगळ्यांवर चर्चा करतो. कधी तर भाजप असू दे, शिवसेना असू दे, काँग्रेस असू दे, या पक्षात 50-50 वर्ष राहिलेल्यांची पण कधी तर चर्चा झाली पाहिजे आणि महाराष्ट्रासमोर या लोकांचा देखील इतिहास समोर आला पाहिजे. म्हणजे 50-50 वर्ष काही लोक काँग्रेसमध्ये आहेत, 40-40 वर्ष शिवसेना स्थापन झाल्यापासून लोक काँग्रेसमध्ये आहेत आणि म्हणून चांगली माणसं आज देखील काँग्रेसमध्ये आहेत आणि काँग्रेस एक दिलानं या निवडणुकीला पुढे जाणार. फोडाफोडीचं मी अजून माझा दावा आहे ना, तुम्ही असुरक्षित तुम्हाला वाटते, भाजपला असुरक्षित वाटते. नक्कीच खरं तर ही चर्चा अशीच पुढे जाऊ शकते, मात्र आपल्याला वेळेची मर्यादा आहे. अगदी शेवटची छोटीशी प्रतिक्रिया मी राम शिंदेंची घेते आणि आपण थांबूयात. मला वाटतं सतेज पाटील यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीने हे पाप केलं आणि काँग्रेस राष्ट्रवादीनी ज्या वेळेस आमच्या बरोबर शिवसेना लढली त्यांना बरोबर घेऊन सरकार स्थापन केलं, त्यांचं कुठे महापुण्य घडलं याच्या संदर्भामध्ये सुद्धा थोड्याने आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनसाठी निश्चितपणे
ही जी काय सध्याच्या प्राप्त परिस्थितीत महाविकास आघाडीची स्थिती आहे ती केविलवाणी झालेली आहे. अनेक महाराष्ट्रामध्ये मतदारसंघ असे आहेत की तिथे साधा उमेदवारांनी आज तागायत इच्छा देखील व्यक्त केलेली आहे आणि म्हणून महायुतीच्या नक्कीच तुमची भावना कळली. मात्र आपल्याला आता वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे मी आपल्याला थांबवते. राम शिंदे, आपल्याला सतेज पाटील, आपण आपल्या दोघांचे खूप खूप आभार. आपण 0 आवरमध्ये आलात आणि दोघांनाही येणाऱ्या काळासाठी शुभेच्छा. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न तुम्हाला परत एकदा सांगते. 3 पक्षांच्या युती आघाडीमुळे लोकसभा जागा वाटपात रस्सीखेच. मोठ्या नेत्यांची पक्षांतरं वाढतील असं वाटतं का? एकूण 15,000 मतं युट्यूबवर. 92% लोकांनी होय म्हटलंय, 8% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,000 मतं. 88% लोकांनी होय म्हटलंय, 12% नाही. फेसबुकवर 60% लोकांनी होय म्हटलंय, 40% नाही. एक्सवर 85% लोकांनी होय म्हटलंय, 15% नाही. सेना भाजप युतीला 1989 पासून तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीला 1999 पासून सुरुवात झाली. जागा वाटपावरून बरीच रस्सीखेच. मान अपमानाचा 3 अंकी प्रयोग सुद्धा चालायचा. मोठा भाऊ छोटा भाऊ असा प्रतिष्ठेचा विषय बनायचा. बऱ्याचदा कुठला तरी एक पक्ष समजूतदारपणा दाखवायचा. युतीमध्ये तो रोल भाजपकडे असायचा. युती विरुद्ध आघाडी अशी निवडणूक लढली जायची. आता परिस्थिती बदलली आहे. दोन्ही बाजूला दोघात तिसऱ्याची भर पडली आहे. भाजप सेना युतीत अजित पवारांची तर काँग्रेस राष्ट्रवादीत उद्धव ठाकरेंची. त्यामुळे आधी दोघांमध्ये जागा वाटताना कस लागायचा. आता तर 3 पक्ष आहेत, त्यामुळे एकेका जागेवरून जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली तर आश्चर्य वाटायला नको. होय, मी तुम्हाला घाबरवतोय असं म्हणत राज ठाकरेंनी आज मराठी माणसाला, महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना एक मोठा इशारा दिला. आणि त्याच इशाराच्या बातमीनं आजच्या 0 आवरचा उत्तरार्ध सुरू करूयात. मराठी माणसांचे हक्क आणि भूमिपुत्रासाठी लढा अशी भूमिका घेत राज ठाकरेंनी 2006 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. आणि आज 18 वर्षांनंतर राज ठाकरे पुन्हा एकदा भूमिपुत्रांसाठीच्याच लढ्यासाठी सज्ज आक्रमक झाले. गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरेंनी कोकणातील आपले राजकीय लक्ष स्पष्ट केलंय. ज्या कोकणात नवनवीन प्रकल्पांची घोषणा होतीये, ज्या कोकणाची मुंबई कनेक्टिव्हिटी सुपरफास्ट झाली आहे, त्याच कोकणातील जमिनीवरून आज राज ठाकरेंनी गंभीर इशारा दिलाय. खरं तर त्यांनी या आधीही ही भूमिका घेतली होती, मात्र यावेळी ते जरा आक्रमक होते आणि निमित्त होतं अलिबाग दौऱ्याचं. यावेळी त्यांनी जमीन परिषद कार्यक्रमात बोलताना प्रसार माध्यम प्रतिनिधींशी चर्चा केली आणि महाराष्ट्रातील जमीन व्यवहारांबाबतच्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. महाराष्ट्रात जे जे उत्तम आहे ते हिसकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुणे, नाशिक, ठाणे, मुंबईची वाट लागली आहे. रायगड, अलिबाग, कर्जत, खालापूर मधील जमिनी कोण लाटतंय असा संतप्त सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केलाय. आणि त्यांच्या याच भूमिकेवर होता आपला दुसरा प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न, जमिनी विकायच्या नसतात, राखायच्या असतात. राज ठाकरेंच्या कोकणवासियांना आव्हानाशी सहमत आहात का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. आजच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी कोकणवासियांसह मराठी माणसाला नेमकं काय आवाहन केलंय ते पाहूयात. तुमची हक्काची पायाखालची जमीन एकदा का गेली ना, ती परत येणार नाही. जगामधला कुठचाही तुम्ही इतिहास तपासून बघितला तो भूगोलाशिवाय नाही. जमीन हडप करणं एवढाच फक्त भाग होता. कुंपणात शेत खातंय.
जे जे महाराष्ट्रामध्ये जे जे उत्तम आहे ते ते छिनण्याचा प्रयत्न आता चालू आहे सर्व बाजूनी. म्हणजे तुम्ही थोडक्यात पैसे देऊन बलात्कार चालू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दुबईला गेलात आणि जर समजा तुम्ही व्यवसाय करायचा ठरवलात, जमीन तर दूरची गोष्ट, व्यवसाय करायचा ठरवलात तर तुम्हाला तिकडचा एखादा अरबाला पार्टनर म्हणून घ्यावा लागतो. मग जर समजा उद्या रायगड जिल्ह्यामध्ये जर समजा अशा प्रकारचे कुठचे व्यवसाय येणार असाल, का नाही तुम्ही पार्टनरशिप मागत? उद्या पुढच्या तुमच्या सगळ्या पिढ्यांचा विषय संपून जाईल, विषय आटपून जाईल किंवा नाही येत आहेत पैसे, माझं घर पण आहे इथेच आहे, मी माझ्या गावातच राहतोय, बाकीच्याही गोष्टी मला मिळत आहेत. अरे तुम्ही तर महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले भूमिपुत्र, तुम्ही हा संपूर्ण हिंद प्रांत जर समजा आपण पाहिला तर या संपूर्ण प्रांतावरती अनेकांनी राज्य केली, मोगलांनी केली, ब्रिटिशांनी केली, सगळ्यांनी केली, पण इथे राज्य केलेला माणूस हा फक्त मराठा आहे, या महाराष्ट्राचा आहे. ज्यांनी राज्य केलं त्या राज्यकर्त्या मराठ्यांचा आज तुमच्या हाताखालची जमीन जाते, बाहेरच्या येऊन जमिनी घेत आहेत तुमची, तुम्हाला पोरकं करतायत, तुमच्या पुढच्या पिढ्यांना पोरकं करतायत, तुमच्या हाताला काही लागत नाहीये, हातात पैसे येत नाहीयेत. आणि हे फक्त रायगड जिल्ह्यापुरता नाहीये, तुम्ही जा ठाणे जिल्ह्यात जा, पालघर जिल्ह्यात जा, रत्नागिरी जिल्ह्यात जा, सगळ्या ठिकाणी ह्या सगळे पोखरत आहेत. तुम्हाला जमीन भुसभुशीत असली ना तरच घुशी होतात, खडकामध्ये घुशी नाही होत. ठाणे जिल्ह्यात 7 महानगरपालिका आहेत, तिथल्या लोकांनी लोकसंख्या वाढवली. बाहेरून जे बदा जे लोक रोजच्या रोज येत आहेत याच्यातनं लोकसंख्या त्या शहरांची वाढत वाढत त्या नगरपालिकांच्या महानगरपालिका झाल्या जातात. तुमच्या लक्षात येते की हे काय प्रकारचं आक्रमण आपल्यावरती होतंय, काय प्रकारची लोक आपल्याकडे येत आहेत. आणि दुसरी येणार नाहीये ते, त्यांच्याही कदाचित भानात नसेल, त्यांच्याही लक्षात नसेल, परंतु ते येता 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 पुढे होतं असं की तुम्ही तुमचं सत्व सगळं विसरून जाता. तुम्हाला त्याचं जर भान आत्ता नसेल तर तुमच्या हाताखालीनं सगळं गेलेलं असेल. आणि मी त्या दिवशी जे वापरलेलं वाक्य आहे त्यानंतर तुमच्याकडे फक्त कपाळावरती पश्चातापाचा हात मारणं याच्या पलीकडे काही नसणार. तुम्हाला वाटेल मी घाबरवतोय का? हो, मी तुम्हाला घाबरवतोय, तुम्हाला धोका सांगतोय, भीती सांगतोय. तुम्हाला हे बाकीच्या कुठच्याही राजकीय पक्षाचे लोक येऊन सांगणार नाहीत, कारण त्यांचे व्यवहार ठरलेले असतात. माझा व्यवहार नाही याच्यात. आता राज ठाकरेंनी केलेल्या आव्हानानंतर राजकीय पडसादही उमटले. ज्या अलिबागमध्ये राज ठाकरेंनी जमिनींविषयी इतकं मोठं वक्तव्य केलं, त्याच अलिबागमध्ये राजकीय वर्चस्व असलेल्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या पाहूया. मी या मताशी सहमत नक्की आहे उद्योगमंत्री म्हणून की शेतकऱ्यांनी जमिनी ह्या इन्व्हेस्टरला देण्यापेक्षा जर MIDC होत असेल, जर MSRDCची डेव्हलपमेंट होत असेल, जर सिडकोची डेव्हलपमेंट होत असेल, जर MMRDAची डेव्हलपमेंट होत असेल तर शेतकऱ्यांनी इन्व्हेस्टरला जमीन विकण्यापेक्षा थेट जर शासनाला विकली तर आहे त्याच्यापेक्षा दुप्पट चौपट मोबदला त्यांना मिळू शकतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी हे करावं या मताचा मी देखील आहे. एकीकडे राज ठाकरे यांचा आज फोकस कोकणावर असताना ज्या मुंबईतून राज ठाकरेंची राजकीय कारकीर्द बहरली, ज्या मुंबईतून राज्याचा राजकीय आणि आर्थिक गाडा हाकला जातो, त्याच मुंबईवर मराठा आंदोलनाचं मोठं वादळ निघणार आहे. गेल्या 7 महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर मुंबई येण्याचा मार्ग जाहीर केला. त्याआधी आज सकाळी अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अंतरवाली सराटी गाठलं आणि मनोज जरांगेंची भेट घेतली. यावेळी जरांगे आणि बच्चू कडूंमध्ये सगळे सोयरे प्रस्तावावर चर्चा झाली. जरांगेंनी सरकारच्या ड्राफ्टमध्ये बदल सुचवत रक्ताच्या नात्याच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याची मागणी केली. तर यासाठी आंदोलनाआधी म्हणजे 19 जानेवारीला विशेष अधिवेशनाची मागणी जरांगेंनी केली. तर आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगेच्या मुंबईतील आंदोलनात आपण सहभागी होणार असल्याचं स्पष्ट केलंय. याच चर्चेनंतर दोन्ही नेते काय म्हणाले पाहूयात.
कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यातील नातेवाईकांना तसेच सगळ्या सोयऱ्यांना ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास किंवा ग्रह चौकशीमध्ये तसा पुरावा आढळल्यास त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल. समजून घ्या, आता घ्यायचं 70-80 वर्षातून तर परिपूर्ण द्या आता अर्धवट देण्यापेक्षा. त्या दिवशी मी बैठक तुमची आपली ऑनलाईन बैठक व्हायच्या अगोदर आमची पहिली बैठक झाली. त्याच्यात मी सगळे विषय मांडले त्यांना सांगितलं असं नाही माहीत नाही. दुसरं असं वाटतं अधिवेशनाचं जर बोलावण्याचा म्हणजे गरज आहे काय? मराठा कुणबी करण्यासाठी का अधिवेशन तर घ्यावंच लागेल त्याशिवाय कसं व्हायचं. पण ते वीजच्या आहात फेब्रुवारीमध्ये नाही, मग आपलं 20ला निघणार फेब्रुवारीत घेऊन काय सगळा राज्यात सगळं जाम झाल्यावर घेऊन काय होते. सगळा मराठा रस्त्यावर येऊ द्यायचा आणि मग अधिवेशन घ्यायचं असं सरकारचं काम नसतं ना. सरकारचं काम लोकांच्या मनात काय याच्यावर आहे ना. फक्त आमदार बच्चू कडू नाही तर राज्यातील कोट्यावधी मराठा समाज या आंदोलनात सहभागी होणार असा विश्वास मनोज जरांगेंनी बोलून दाखवलाय. त्यांच्या सभांना मिळालेला प्रतिसाद पाहता मुंबईच्या दिशेनं येणारी आंदोलकांची संख्या लक्षणीय असू शकते. कसा असणार आहे मनोज जरांगेंचा मुंबई दौरा पाहूयात. 7 महिन्यांच्या आरक्षणाचा लढा, 3 वेळा उपोषण, 3 वेळा अल्टिमेटम आणि आता चलो मुंबईचा नारा. मराठा आरक्षणासाठी उपोषणापासून महाराष्ट्र दौऱ्यापर्यंतचा संघर्ष करणारे मनोज जरांगेंनी मुंबई दौऱ्याचा प्लॅन जाहीर केला. जालना ते मुंबई असा प्रवास असणार आहे. त्यात पदयात्रा आणि लहान मोठ्या सभांचं आयोजन असेल. आपण आंतरवालीहून सुरुवात करणारे सकाळी 9 वाजता. आपलं दुपारचं जेवण कोळगावच्या आसपास होणारे आणि संध्याकाळचा मुक्काम मातुरी तालुका शिरूर या डोंगराच्या पायथ्याला पहिला मुक्काम होणार. दुसरा दिवस 21 जानेवारीला मातुरी ते करंजी आहे. तर सकाळी 8 वाजता आपण त्या मुक्कामाच्या ठिकाणून निघणार आहेत. आपलं दुपारचं जेवण तनपूरवाडी पाथर्डी यामध्ये होणार आहे तिथं आणि मुक्काम होणार आहे करंजी घाट, बाराबाबळी तालुका जिल्हा अहमदनगर. आपला तिसरा मुक्काम रांजणगावच्या अलीकड पलीकडं किंवा रांजणगावमध्ये होणार आहे. आता स्थानिक लोक सांगतील त्या पद्धतीनं मुक्काम होईल. चौथा मुक्काम रांजणगावतून सकाळी 8 वाजता निघणार आहेत. कोरेगाव भीमाला दुपारी जेवण, गावात किंवा थोडं मागं पुढं गावकऱ्यांच्या सोयीनुसार. चंदननगर खराडी बायपास मुक्काम पुणे. 5वा मुक्काम 24 जानेवारी 2024 रोजी चंदननगरहून सकाळी 8 वाजता निघणार आहे. दुपारचं जेवण तळेगाव दाभाडी या ठिकाणी तिथलं आसपासचं अंतर किंवा हे बघून थोडंफार मागं पुढं परंतु परिसर तोच. आणि लोणावळ्याला मुक्काम आहे. 6वा मुक्काम 25 जानेवारी लोणावळ्याहून सकाळी 8 वाजता निघणार. पनवेलला दुपारचं जेवण. 7वा दिवस 26 जानेवारी. 26 जानेवारीला आझाद मैदानावर मराठ्यांचं उपोषण आमरण सुरू होणार किंवा शिवाजी पार्क या दोन्ही जागा आम्हालाच पाहिजेत. जरांगेंनी दौरा सांगितलाय त्याच पद्धतीनं जर पार पडला तर 26 जानेवारीला मुंबईमध्ये अनपेक्षित गर्दी जमलेली असेल आणि त्यामुळे सरकारसह प्रशासनावरचाही ताण वाढेल. म्हणूनच आता सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय. 0 आवर एबीपी माझा. मराठा आणि या शब्दाला घेऊन सुद्धा आज राज ठाकरेंनी वक्तव्य केलं.
महाराष्ट्राच्या इतिहासाचा दाखला देत ते म्हणाले की महाराष्ट्रावर मराठ्यांचीच सत्ता होती आणि आज जमिनी लाटण्याच्या नावाखाली मराठ्यांसमोर आव्हान उभं केलं जात आहे. मराठी माणसाच्या पायाखालची जमीन निघून चालली आहे याचा मराठी माणसाला अंदाज आहे का, असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला. आता त्यांच्याच या भूमिकेमुळे राजकीय फायदा होतो का, हे तर येणारा काळच ठरवेल. तूर्तास वेळ झाली आहे आपल्या दुसऱ्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची. आजचा आपला प्रश्न होता, जमिनी विकायच्या नसतात राखायच्या असतात, राज ठाकरेंच्या कोकणवासियांना आव्हानाशी सहमत आहात का? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया बघूयात. एक्स वरून अमोल काते, राज ठाकरेंचा ठोकताळा अचूक असतो. ते जे बोलतात, सूचना देतात, इशारा देतात, कालांतरानं तसंच घडतं. यूट्यूबवरून अंकित, कोकणात जमीन विक्रीवर कायदा करून बंदी आणायला हवी. आतापर्यंत 30% जमिनी परप्रांतीयांच्या ताब्यात गेल्यात. बंदी न घातल्यास 80% जमिनी परप्रांतीयांकडे जातील. यूट्यूबवर रमेश मेस्त्री, पहिल्यांदा आपल्या नेत्यांनी आणि आमदार खासदारांनी किती जमिनी परप्रांतीयांना विकल्या आहेत त्याची चौकशी करा. फेसबुकवरून रवींद्र घुमे, राज ठाकरेंच्या वक्तव्याचा विचार करावा, नाहीतर स्वतःच्याच गावात भाड्यानं राहायची वेळ येईल. महाराष्ट्राच्या याच प्रतिक्रियानंतर आता वेळ झालीये पोल सेंटरला जाण्याची. पाहुयात आजचा पोल रिझल्ट. आपला आजचा प्रश्न होता, जमिनी विकायच्या नसतात राखायच्या असतात, राज ठाकरेंच्या कोकणवासियांना आव्हानाशी सहमत आहात का? 13,000 एकूण मतं आहेत यूट्यूबवर. 94% लोकांनी होय म्हटलंय, 6% नाही. इंस्टाग्रामवर 1,500 मतं. ,93% लोकांनी होय म्हटलंय, 7% नाही. फेसबुकवर 84% लोकांनी होय म्हटलंय, 16% नाही. एक्सवर 92% लोकांनी होय म्हटलंय, 8% नाही. जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी गावातून मुंबईत येत आहेत. राज ठाकरे जमिनी वाचवण्याचा संदेश देण्यासाठी मुंबईतून कोकणात जात आहेत. एकीकडे हक्कासाठी लढा दिला जातोय तर दुसरीकडे अस्तित्वासाठी लढा द्यायची वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एकीकडे हक्कांची, अधिकाराची जाणीव असलेला, संघटित होण्याची क्षमता असलेला, नाव चेहरा असलेला समाज आहे, तर दुसरीकडे असंघटित आणि म्हणून कमी पर्याय असलेला, विखुरलेला म्हणून कमकुवत राहिलेला बिनचेहऱ्याचा समाज आहे. एक लढाई गावाकडून मुंबईच्या दिशेनं येण्याच्या तयारीत आहे, तर दुसरी मुंबईतून गावाकडे जाण्याच्या. या दोन्ही आघाड्यांकडे आपलं लक्ष असणार आहेच. अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. गर्भगृहात ठेवण्यात येणारी रामाची मुख्य मूर्ती 5 वर्षाच्या बालरूपातील 4 फूट 3 इंच उंचीची आणि 150 ते 200 किलो वजनाची असेल, हे तर आपण ऐकलंय. ही मूर्ती गुरुवारी 18 तारखेला गर्भगृहात मुख्य जागी बसवली जाईल. त्याआधी पुढचे 3 दिवस अधिवास विधी चालणार आहे. 22 तारखेला प्राणप्रतिष्ठेचा मुख्य सोहळा दुपारी 1 वाजेपर्यंत संपणं अपेक्षित आहे, अशी माहिती श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली. 22 तारखेला म्हणजे मुख्य दिवशी अयोध्या विमानतळावर 25 चार्टर्ड प्लेन उतरतील, असंही त्यांनी सांगितलं. 22 तारखेच्या महासोहळ्यासाठी डाव्या पक्षाचे नेते तसंच काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांनी उपस्थित राहणार नसल्याचं कळवलं. त्यानंतर काँग्रेसवर बरीच टीका झाली. मात्र आज उत्तर प्रदेश काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांचं प्रतिनिधी मंडळ अयोध्येत पोहोचलं. त्यांनी मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर शरयू नदीत स्नान केलं. रामलला तसंच हनुमान गढीला जाऊन दर्शनही घेतलं. हा काँग्रेसचा डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न असल्याची टीकाही झाली. या बातमीसोबतच
झिरो आवरमध्ये आज इथेच थांबूयात. नवे विषय घेऊन चर्चा जनहिताची करण्यासाठी उद्या रात्री 7:56 पुन्हा भेटू. तोवर पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.